भाजपने आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवलं आलेलं आहे। काल रात्री विधिमंडळामध्ये भाजपच्या आमदारांची एक बैठक देखील पार पडलेली आहे। मुंबई बाहेरील आमदारांना ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय, तर आज सर्वच आमदारांना रात्री याच हॉटेलला ठेवलं जाईल अशी माहिती देखील मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, भाजपचे सर्वच आमदार ताज प्रेसिडेंट या ठिकाणी मुक्कामी आहेत। सागर बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते हॉटेल पॉलिटिक्सकडे वळलेलं आपल्याला पाहायला मिळते। विधान परिषदेच्या ह्या निवडणुका आहेत, भाजपचे 5 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि सगळ्याच भाजपच्या आमदारांना ताज प्रेसिडेंट जे हॉटेल आहे, आपण पाहू शकतो माझ्या मागे, या हॉटेलमध्ये जे आहे ते ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। भाजपचा कोटा जो आहे तो जवळपास अपक्ष दर धरले तर पूर्ण होत असताना पाहायला मिळते। 5 उमेदवार भाजपचे सहज जे आहे ते निवडून येऊ शकतात, परंतु कुठेही दगाफटका होऊ नये याची काळजी जी आहे ती भाजपकडून आता घेतली जाते। काल रात्री सुद्धा एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मतदानाची प्रक्रिया जी आहे ती समजवण्यात आली। आज पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर संध्याकाळी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक याच हॉटेलमध्ये होणार आहे आणि डेमो सुद्धा जे आमदार आहेत त्यांना मतदान कसं करावं याची माहिती जी आहे ती सुद्धा दिली जाणार आहे। त्यामुळे भाजप सुद्धा काळजी जी आहे ती या निवडणुकीत घेताना पाहायला मिळते। मागील काळात 2022ला जी निवडणूक झाली होती तेव्हा सुद्धा आपण जर पाहिलं तर भाजपने आपल्या उमेदवाराला मतं नसताना सुद्धा एक उमेदवार जो आहे तो जिंकून आणलेला होता। त्यामुळे तेव्हा मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचं राजकारण झालं होतं आणि आता पुन्हा एकदा ही निवडणुकीची चुरस विधान परिषदेची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेही आपलं मत दुसरीकडे वळू नये याची काळजी जी आहे ती आता भाजप घेताना दिसून येते। भाजपकडे संख्याबळ तसं म्हटलं तर कोट्याप्रमाणे 5 उमेदवार निवडून येतील एवढा आहे, परंतु हे गुप्त मतदान आहे, त्यामुळे गुप्त मतदान होत असताना भाजप देखील सावधगिरी बाळगताना या ठिकाणी पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।